अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये अगदी साधी सोपी पण तितकीच प्रभावी सेवा आपण बघणार आहोत. ज्यांना मग त्या ताई असोत किंवा दादा असोत, अगदी कुणीही असो, ज्यांची स्वामींची सेवा करायची खूप इच्छा आहे पण वेळेअभावी जमत नाही, पण आयुष्यात खूप दुःख आहे, संकट आहेत, अडचणी आहेत आणि त्या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी, हे सर्व संकट दूर घालवण्यासाठी मला स्वामींची सेवा करायची आहे. माझी खूप इच्छा आहे पण काय करू, मला जमतच नाही, मला वेळच मिळत नाही. मग मी काय करू? मग अशी कोणती सेवा करू जेणेकरून मला त्या सेवेचं फळ देखील मिळेल आणि सेवा केल्याचं समाधानही मिळेल आणि सेवाही माझ्याकडनं पूर्ण होईल आणि जी सेवा स्वामींपर्यंतसुद्धा पोहोचेल. तर अशी साधी, सोपी आणि इतकी प्रभावी सेवा जी स्वामींनासुद्धा अतिशय प्रिय आहे. बघा, आपण तासन तासभर ग्रंथ वाचत बसतो, पण ते ते ग्रंथ वाचत असताना, ते पारायण वाचत असताना आपलं लक्ष विचलित होतं. मग त्या पारायणाचा किंवा ग्रंथ वाचण्याचा काय उपयोग? म्हणून फक्त 5 मिनिटं दिवसभरात तुम्हाला वेळ नाही ना, ठीक आहे. तुम्हाला नित्यसेवा करायला पण जमत नाही, ठीक आहे. स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय, तारक मंत्र ह्या काहीच गोष्टी जर जमत नसतील तर, पण तुमची इच्छा आहे स्वामींची सेवा करायची. बघा, जगाच्या पाठीवर तुम्ही कितीही बिझी असाल पण दिवसभरातील 5 मिनिटं तुम्ही काढू शकतात. बघा, या सेवेने आयुष्यातील सगळे दुःख, संकट कधी पडून जातील हे तुम्हाला पण कळणार नाही. इतकी प्रभावी आणि इतकी साधी सोपी सेवा आहे. तर ही सेवा अतिशय प्रभावी सेवा आहे. फक्त करून बघा, मी स्वतः ही सेवा केलेली आहे. तर ही सेवा अतिशय प्रभावी सेवा आहे. तुम्ही या सेवेला सकाळी बसू शकतात किंवा सकाळी तुम्हाला वेळ नसेल तर दुपारी तुम्ही ही सेवा करू शकतात किंवा संध्याकाळी तिन्ही सांजेला दिवे लागण्याच्या वेळेला ही सेवा केली तर अतिशय उत्तम. आता सकाळी देवपूजा झाल्यानंतर छानपैकी महाराजांची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरात असतोच. अर्थात आपण स्वामी सेवेकरी आहोत म्हटल्यावर स्वामींचं अधिष्ठान आपल्या घरात असतंच आणि असणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. स्वामींची छोटी मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरात असणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, या सेवेचे लाभ मी तुम्हाला सांगणार आहे आणि या सेवेने आपल्या आयुष्यात काय काय बदल होणार आहेत ते सुद्धा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, काय करायचं तुम्हाला, फक्त 3 शब्द बोलायचे आहे. 3 शब्द जगाच्या पाठीवरती. त्या शब्दाची ताकद तुम्हाला कुठेच मिळणार नाही. त्या शब्दाएवढी ताकद तुम्हाला कशातच मिळणार नाही. इतके प्रभावी हे शब्द आहेत. बघा, काय करायचं, महाराजांची पूजा वगैरे करून झाल्यानंतर फक्त लक्षात ठेवायचं की ही सेवा करत असताना मी, माझे स्वामी आणि माझी सेवा एवढंच लक्षात तुमचं असलं पाहिजे. फक्त 5 मिनटं टायमर लावा आणि 5 मिनटं बसा. ते 5 मिनटं तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडून आणतील, यात काही शंका नाही. तर बघा, काय करायचं, 1 ग्लास घ्यायचा, पाण्याने भरून घ्यायचा आणि काय करायचं बघा, स्वामी महाराजांच्या समोर बसायचं. बसण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला आसन घ्यायचं. कोणतीही सेवा करा, तारक मंत्राची सेवा करा, नित्यसेवा करा, पारायण करा, पण बसण्यासाठी आसन घ्या. ज्यावेळी आपण आसन घेऊन त्या आसनावर बसून सेवा करतो त्यावेळी त्याचं 100% फळ आपल्याला मिळतं आणि आसनावर न बसता डायरेक्ट जमिनीवर बसून ज्यावेळी आपण सेवा करतो तेव्हा ती सेवा, आपण केलेली सेवा ही भूमीला दान होते, त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. म्हणून कोणतीही सेवा करत असताना तुम्ही केंद्रात पण बघता, आपल्याला बसायला आसन देतातच, आपण कधीही जमिनीवर किंवा फरशीवर बसत नाही. त्याच्यामुळे घरातसुद्धा सेवा करत असताना जमिनीवर बसायचं नाही, आसन घेऊन बसायचं. तर आसन घेऊन बसायचं आणि 1 पाण्याचा ग्लास भरून घ्यायचा, 2 अगरबत्ती लावायच्या, दिवा लावायचा आणि तो ग्लास महाराजांच्या समोर ठेवायचा. तुम्ही बसायचं आणि पहिल्यांदा महाराजांना प्रार्थना करायची, स्वामी महाराज, मला काहीच सेवा करायला जमत नाही, पण आहे ही सेवा माझ्याकडून छान होऊ दे आणि जी पण सेवा मी करते भोळी भाबडी जितकी पण माझ्याकडून होते त्याचं फळ मला मिळू देत. तुम्हाला जे काही बोलायचं स्वामींसोबत, स्वामींना जे काही सांगायचं आहे की माझं मन शांत होऊ द्या, माझ्या मनातली भीती कमी होऊ द्या, माझ्या घरात सुख, शांती, समाधान, आनंद येऊ द्या, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही स्वामींसोबत बोला आणि सेवेला सुरुवात करा. आता या सेवेला सुरुवात करायची आहे, संकल्प वगैरे करायचा का तर नाही. रोज ही सेवा आपल्याला 5 मिनटं करायचीच. बघा, ही सेवा करत असताना दिवा प्रज्वलित पाहिजे, कारण कोणतीही सेवा अग्नीच्या साक्षीने करायची असते. अग्निदेवाच्या साक्षीने केलेल्या सेवेचे फळ आपल्याला अनंत पटीने मिळतं किंवा संपूर्ण फळ मिळतं. त्याच्यामुळे सेवा करत असताना धूप, दीप आणि अगरबत्ती हे असलीच पाहिजे. आता त्या पाण्याकडे बघत तुम्हाला 3 शब्द बोलायचे आहेत. आता हे 3 शब्द म्हणजे कोणते? तर ते 3 शब्द म्हणजे
आपल्या स्वामी महाराजांचा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जपमाळ घेऊन तुम्हाला जर स्वामींचं नामस्मरण करायला जमत नसेल तर काही नाही, फक्त हात जोडायचे आणि त्या पाण्याकडे एकटक बघत तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या टोनमध्ये तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. बघा 5 मिनटं फक्त. आता पाणी घेऊनच का बसायचं, पाणी घेऊनच आपल्याला का सेवा करायची आणि त्या पाण्याकडे बघतच का करायची आहे सेवा. बघा पाणी हे असं तत्व आहे जे वाईट शक्ती खेचून, निगेटिव्हिटी खेचून घेण्याची म्हणजे आकर्षण पॉवर जी असते ना ती पाण्यामध्ये खूप जास्त असते. आपण ही सेवा कशासाठी करतोय, समजा तुम्हाला एखाद्या शत्रूपासून भीती वाटते किंवा एखाद्या गोष्टीची तुम्हाला काळजी लागलेली असेल किंवा विनाकारण मनात सतत कशाची तरी भीती वाटते किंवा मृत्यूचं भय वाटत असेल किंवा एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकतात किंवा घरामध्ये सुख शांती समाधान नांदण्यासाठी ही सेवा करू शकता, आजारातून मुक्त होण्यासाठी ही सेवा करू शकता, तुमचे पती किंवा भाऊ कोणीही घरातील व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेले असतील त्यांच्यासाठी ही सेवा तुम्ही करू शकता. आता ही सेवा करत असताना आपण मनातल्या मनात तोच विचार करायचा की ज्यासाठी मी ही सेवा करत आहे त्या संकटातून मी मुक्त झालेली आहे असे पॉझिटिव्ह तुम्हाला बोलायचे आहे. आणि ते पाणी जे आहे ते आपल्या घरातील निगेटिव्हिटी, आपल्या मनातील निगेटिव्हिटी सगळं काही वाईट आहे ना ते सगळं ते पाणी शोषून घेत असतं आणि आपलं मन, आपल्या चिंता, काळजी, भीती हळूहळू मिटत असतं. बघा ज्यावेळी आपण केंद्रात आरतीला उभं राहतो त्यावेळी महाराजांचे जे वलय चक्र असतं ना ते आपल्या डोक्याभोवती फिरत असतं आणि ते फिरत असताना आपल्या आयुष्यातील सगळे दुःख संकट सगळे दूर होत असतात. म्हणून सगळ्यात मोठी कोणती सेवा असेल तर ती संकल्पयुक्त केंद्रात 108 आरती करणे खूप खूप चमत्कारिक प्रभावी ही सेवा आहे. तशाचप्रमाणे ही सेवासुद्धा करत असताना आपण त्या पाण्याकडे अट्रॅक्टिव्ह करण्याची ताकद पाण्यामध्ये खूप जास्त प्रमाणात असते. म्हणून पाण्याकडे बघत आपल्याला नामस्मरण करायचं आहे. बघा जेवढं जास्त शक्य होईल 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं तुम्ही ही सेवा पाण्याकडे बघत करायची आहे. त्या पाण्यामध्ये जी आपण अगरबत्ती लावली आहे ती विभूती किंचित अगदी चिमूटभर किंचित टाकायची आहे आणि बघा ते पाणी तुम्ही स्वतःसाठी सेवा केली असेल तर स्वतः ग्रहण करायचं, स्वतः प्यायचं. इतरांसाठी म्हणजे ज्यांच्यासाठी सेवा तुम्ही केली त्यांना हे पाणी तीर्थरूपी प्यायला द्यायचं. आणि पूर्ण घरासाठी जर तुम्ही ही सेवा करत असाल तर घरातील कटकटी वाद कमी व्हावेत, दूर व्हावेत यासाठी जर तुम्ही ही सेवा केली असेल तर ते पाणी घरातील सर्व लोकांना तीर्थरूपी प्यायला द्यायचं आणि थोडं पाणी आपल्या सगळ्या घरामध्ये शिंपडायचं. आता 4-5 रूमचं तुमचं घर असेल तर प्रत्येक खोलीतल्या प्रत्येक कोपऱ्यात थोडं थोडं पाणी शिंपडायचं. याने काय होतं बघा आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे, करणीबाधा असेल, वाईट बाधा, प्रेतबाधा म्हणजे काहीही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही त्रास आहेत ते कमी होतात आणि आपल्या आयुष्यातील चिंता काळजी दूर होते. आणि सगळ्यात स्वामींची प्रिय अशी ही सेवा आहे. स्वामींना सगळ्यात जास्त कोणता भक्त आवडतो तर तो स्वामींच्या नामस्मरणात अखंड आहे, तो महाराजांना अतिशय प्रिय आहे. नामस्मरणासारखी सुंदर सेवा नाही हे लक्षात घ्या. तुम्ही कुठेही बसून नामस्मरण करू शकता, नामस्मरणाला बंधन नाही. तुम्ही स्वयंपाक करताना नामस्मरण करू शकता, स्वयंपाकाची गोडी वाढेल. तुम्ही काम करता करता नामस्मरण करू शकता किंवा तुम्ही फिरताय किंवा ऑफिसला जाताय, कुठेही तुम्ही अगदी ट्रॅव्हलिंग करताय तेथेही तुम्ही नामस्मरण करू शकता. मासिक धर्म आलाय, सुतक आलंय, विटाळ आलाय तरीही नामस्मरणाला बंधन नाही. तुम्ही मनातल्या मनात नामस्मरण करू शकता. बघा ही सेवा करत असताना नामस्मरण शांत स्वरात करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर असं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. घाई गडबडीत करायची म्हणून सेवा करायची असं नाही करायचं आणि त्याचं फळ पण तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारे ही सेवा करून बघा. फक्त 15 दिवस तुम्ही ही सेवा रोज करून बघा. 100% नव्हे तर 1000% तुम्हाला अनुभव तुम्हाला येईल. तुम्ही अनुभव घेऊन बघाल. मी स्वतः ही सेवा केलेली आहे आणि मला खूप चांगला अनुभव आलेला आहे. अगदी याला काय लागतं फक्त 1 ग्लास पाणी आणि तुमच्या 24 तासातले 5 मिनटं, काही दुसरं लागत नाही. आणि ही सेवा करत असताना महाराजांवरती तुमचा दृढ विश्वास तुम्हाला ठेवायचा आहे.
दृढ विश्वास तुम्हाला या सेवेमध्ये ठेवायचा आहे. बघा 5 मिनिटाच्या सेवेने एवढे मोठे काय काय बदल होणार आहेत. बघा तुम्ही जर ना एकदा जरी महाराजांचं नाव घेतलं ना, 5 मिनिटं तर लांबच राहिले, पण एकदा जरी महाराजांचं नाव घेतलं, चुकून जरी तुमच्या तोंडात महाराजांचं नाव आलं, त्याचीही परतफेड महाराज करतात व्याजासकट. मग ही तर खूप मोठी सेवा झाली. 5 मिनिटं म्हणजे आपण म्हणतो ना, काहीच न करण्यापेक्षा 5 मिनिटं तरी आपल्या हातून सेवा घडलेली चांगली. त्याच्यामुळे ही सेवा नक्की करा आणि अनुभव घेऊन बघा. तुम्हाला या सेवेची गोडी लागेल. ही सेवा करण्यासाठी तुम्ही वेळ काढाल. तुम्हाला या सेवेची ओढ लागेल. इतकी प्रभावी ही सेवा आहे. रोज पाण्याकडे बघत नामस्मरण करायचं आहे आणि ही सेवा तुम्हाला करायची आहे. करून बघा, अनुभव घेऊन बघा. कोणत्याही इच्छेसाठी, कोणत्याही समस्येसाठी तुम्ही ही सेवा करू शकता. आजचा व्हिडिओ येथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर भेटू पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं स्वामी सेवेत या, टिकून राहा, नवीन सेवेकरी घडवा आणि स्वामी सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.